मैत्रिणींनो नमस्कार. पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपला क्लासचा चौथा दिवस. चौथ्या दिवशी आपण बघा हे जे प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग केलं होतं याचं स्टिचिंग बघणार आहोत. आणि आता याचं स्टिचिंग करताना तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन बघा ह्या साईडने अस्तरवरती जेव्हा तुम्ही कट करणार ना तेव्हा या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. सेम प्रोसेस इकडच्या साईडला हे दोन्ही पार्ट आपण एकमेकांना जॉईन करू. त्यामुळे अस्तरवरती कट करताना तुम्हाला इथंसुद्धा कट करायचं आहे. ओके येस, हे दोन्ही पार्टमध्ये अर्धा इंच ॲड करायचं. आणि हा इकडचा जो हुक आहे पट्टीकडचा पार्ट आहे इथून पण हे असं अर्धा इंच ॲड करायचं. आता मी मध्ये ॲड करून दाखवलं आहे, पण तुम्हाला अस्तरवरती कट करताना असं बाहेरच्या साईडने कट ॲड करायचं आहे. क्लिअर? 3 ठिकाणी 1 2 3, बाकी जसंच्या तसं कट करा, कुठेही ॲड करायचं नाही. आता मी तुम्हाला ग्रीन कलरचा अस्तर डायरेक्ट कट करून दाखवते. थोडे आपण शॉर्टकट प्रोसेस बघणार आहोत. आणि जर अजून डीपमध्ये बघायचं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना स्टिचिंगच्या व्हिडिओची लिंक आहे की ज्याच्यामध्ये अगदी डीपमध्ये आहे की अस्तरवरती कसा ठेवायचा, कुठे वाढवायचं, अस्तर कटिंग, ब्लाऊज पीस कटिंग डीपमध्ये असेल बिलकुल. हा थोडा शॉर्टकट घेतला आहे. जर डीपमध्ये ज्यांना कोणाला बघायचं असेल, जे न्यू असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला व्हिडिओची लिंक दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करायचं तर तुम्ही तो व्हिडिओमध्ये जाणार आणि तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ओके, सो एवढ्या ठिकाणी आपण मार्जिन ॲड केलं. तर चला आता डायरेक्टली अस्तर कटिंग करून ब्लाऊज पीसवरती कट करूया. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांना वाटतंय की हा व्हिडिओ शॉर्टकट आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघा, अगदी क्लिअर असेल. तर बघा आता पेपर पॅटर्नवरून जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग केला तर अस्तर आपण कटिंग केला होता, पण मेन फॅब्रिकवरती त्याला कटिंग करायचं आहे. तर आता आपण त्याला कटिंग करून घेऊ. सर्व पार्ट्समध्ये एक्स्ट्रा कपडा सोडून कट करायचा आहे. तर बघा हे 3 पार्ट्स आपण कट करून घेतले. बॅक पार्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज पीसवरती कट करताना एक्स्ट्रा कपडा प्रत्येकाने सोडायचा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज कटिंग आपली रेडी झालेली आहे. हे दोन्ही जे प्रिन्सेस कट आहे, या दोन्ही प्रिन्सेस कट आपण असे समोरासमोर ठेवायचे, त्यांच्यावरती अस्तर हा असा ठेवायचा. आता सर्व बाजूंनी इथून आपल्याला स्टिच टाकून घ्यायची आहे. इथून स्टिच आपण टाकून घेणार. त्यानंतर हे जे दुसरे पार्ट्स आहेत जे की हुक आहे पट्टीकडचे पार्ट्स असतील, हे पण असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. आता इथं सुद्धा स्टिच टाकायचे आहे आपल्याला. सेम आता आपल्याकडे जो बॅक पार्ट असणार आहे, हा बॅक पार्ट घ्यायचा. जे ब्लाऊज पीस आहे ते उलटं ठेवायचं. ओके, आता बरेच कस्टमर आपले जे आधीपासून शिवतात, काही जण आहेत ते न्यू आहेत. ओके, ज्यांनी कोणताही क्लास केलेला नाही म्हणून एवढं डीपमध्ये आपल्याला सांगावंच लागणार. तर अशा पद्धतीने बॅक पार्टसुद्धा मी ठेवून घेतला. आता इथं सर्व बाजूंनी आपण इथं स्टिच टाकून घेणार आहोत. आणि स्टिच टाकून झाल्यानंतर हा जो पण एक्स्ट्रा कपडा दिसतोय ना, हे सर्व कट करून घ्यायचा. आता बघा ह्या ज्या स्लीव्ज आहेत ना, स्लीव्जला काय करायचं, फक्त अस्तरची वरची एक स्लीव्ज उचलायची आणि सगळ्यात खाली त्या स्लीव्जला दुमडायचं. ओके, म्हणजे आता तुमचं लक्षात आलं असेल काय झालं. अस्तरची एक स्लीव्ज आणि ब्लाऊज पीसची एक स्लीव्ज सेम अस्तरची, पण झालं काय, ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती दोन्ही स्लीव्ज आल्या. मग आता आपण काय करणार, इथून एक एक स्टिच टाकून घ्यायची म्हणजे फिनिशिंग देण्यासाठी. इथून मी स्टिच टाकून घेणार आहे. छोटे छोटे कट्स द्यायचे. इथून एक स्टिच टाकल्यानंतर मग ही जी स्लीव्ज आहे ना, ही अशी आपण दुमडून घेऊ. म्हणजे अशी दुमडल्यानंतर काय होईल बघा, इथं अशी फिनिशिंग येऊन जाईल. क्लिअर? इथून दाबटीप टाकून घ्यायची. फिनिशिंग आली की याला आपण पाठीमागे दुमडून घेऊ. मी प्रोसेस डायरेक्ट करून दाखवते. ऑलरेडी आपले बरेच कस्टमर आधीपासून शिवतात. जे नसतील शिवत त्यांनी एक वेळा ही प्रोसेस ट्राय करा, येणार आहे तुमच्या लक्षात. ओके, हे बघा अशा तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने ना सगळ्यात आधी एक स्टिच टाकून घेतली. कट्स दिल्यानंतर अस्तरची बाही दुमडून घेतली. आणि बघा इथं तुम्हाला एक दाबटीप टाकलेली दिसत असेल. सेम प्रोसेस मी इकडच्या साईडला केलेली आहे. आता ह्या ना आपण अस्तरच्या पाठीमागे दुमडून घेऊ. म्हणजे तुमचं लक्षात येतंय का की आपलं म्हणजे बॉटमला जे फिनिशिंग देणं आहे ना ते आपलं कंप्लीट झालं. आता जेव्हा पण आपण बाही पाठीमागे दुमडू तर खाली ब्लाऊज पीस ना असा 1/2 इंच दिसला पाहिजे. हा का दिसला पाहिजे, जेव्हा पण बघा तुमच्यासोबत असं होतं का ब्लाऊज थोड्या दिवसानंतर धुतल्यानंतर हे अस्तर जे आहे ना हे असं बाहीच्या बाहेर दिसायला लागतं. हे बघा असं थोडंफार तरी दिसतं. तर हे असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होऊ नये किंवा तुमच्या कस्टमरसोबत होऊ नये म्हणून जे ब्लाऊज पीस आहे ना असं 1/2 इंच दिसू द्यायचं. म्हणजे धुतल्यानंतर ती लूज जरी झाली तर ती अशी येईल, म्हणजे अस्तर पूर्णपणे बाहेर दिसणार नाही. याची आपण
आपण काळजी घेणार आहोत. ओके, येस. तर आता हा जो आहे ना, याला मी असं 5 इंच एक्स्ट्रा सोडते ब्लाऊज पीसला आणि या तीनही बाजूंनी स्टिच टाकून घ्यायची, पूर्ण पॅक करून घ्यायचं अस्तर आणि मेन फॅब्रिक, आणि एक्स्ट्रा जो पण कपडा दिसतोय तो कट करा. सेम प्रोसेस दुसऱ्या स्लीव्जमध्ये अशा सेम पद्धतीने बघा 5 इंच ब्लाऊज पीस मी दिसू देणार आहे, जॉईन करून घेते आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेते. आता सर्व पार्ट्समधला एक्स्ट्रा कपडा कट करून मी तुम्हाला कम्प्लिटली प्रोसेस पुढे क्लिअर करणार आहे. तर बघा ब्लाऊज कटिंग आपण केली होती, एक्स्ट्रा फॅब्रिकसुद्धा मी कट करून घेतला. आता आपण डायरेक्टली स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत. तर हे प्रिन्सेस कटचे पार्ट आहेत. ही गळ्याकडची बाजू हे असे समोरासमोर ठेवायचे. यावरती हे जे प्रिन्सेस कट आहे ते असे उलटे ठेवायचे. बघा या साईडला उलटा, या साईडला हा उलटा. आता इथून कम्प्लिटली जे अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण ॲड करतो ते घेऊन स्टिच टाकून जॉईन करून घ्यायचा. आता डायरेक्टली मी दाखवत आहे. ओके, तुम्ही बघा, कारण आपला मेन मोटो आहे कटिंग. ओके, कटिंगमध्येच बदल करायचे आहेत. अदरवाईज स्टिचिंग तुम्ही तुमच्या रेग्युलर पद्धतीने सुद्धा करू शकतात. फक्त थोडेफार काही बदल असतात जे तुमचे बाहीचे जोड खालीवरती होतात. बरेच असे प्रॉब्लेम असतात, फिटिंग लाईन सरळ येत नाही. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल. चला आता डायरेक्टली मी प्रिन्सेस कट जॉईन करून घेणार आहे. प्रॉपर हे जे अर्धा इंच शिलाई मार्जिन दिसते ना, यावरून स्टिच टाकून घ्यायची आहे. इथून बघा मी जॉईन करून दाखवते. तर ही जी मुंड्याची बाजू आहे ही सुद्धा तुम्ही बघू शकता प्रॉपर मिळाली. आणि ही राहिली हुकाळ पट्टी, खालची जी लेवल आहे ती पण आपली प्रॉपर अशी कव्हर होणार आहे. तर बघू शकता दोन्ही साईडचे प्रिन्सेस कट जॉईन करून झाले. पफ सुद्धा तुम्हाला सुंदर मिळालेला आहे. अशाच पद्धतीने जर तुम्ही कटिंगमध्ये बदल केले तर स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम येणारच नाही. एकही पार्ट कमी जास्त झालेला नाहीये. ओके, सेम दुसऱ्या साईडचा जॉईन करून घ्या. मुंड्याचा आकार सुद्धा प्रॉपर असा राऊंडमध्ये मिळालेला आहे. प्रत्येकाने डबल स्टिच टाकायची. आता आपण हुकाय पट्टी लावणार आहोत आणि बॉटमला फिनिशिंग देणार आहोत. तर बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी तुम्हाला 1.25 किंवा 1.5 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पट्ट्या कट करून घ्यायच्या. आता बॉटमला आपण फिनिशिंग देऊन घेऊ. बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी हा पार्ट घ्यायचा, त्यावरती ही स्ट्रेट पट्टी आहे जी 1.25 इंचाची कट केलेली आहे ती ठेवायची आणि इथून आपल्याला एक स्टिच टाकून घ्यायची आहे बिलकुल स्ट्रेट 5 इंच अंतरावरती. पट्ट्या दोन्ही बाहेरच्या बाजूने दुमडून इथं दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकून झाली. ब्लाऊज उलटा करून सांगितलेल्या पद्धतीने फिनिशिंग देऊन घेतली. तुम्ही पाठीमागे सुद्धा पट्टीची फिनिशिंग बघू शकतात. सेम फ्रंटमध्ये सुद्धा बघू शकतात. अशा पद्धतीने दोन्ही साईडला खाली कमरेला फिनिशिंग द्या आणि चेक करा हुकाय पट्टी इक्वल आहे का. यस, तर परफेक्ट आहे. हो, आता हुक पट्टी घेतलेली आहे 2 इंचाची आणि आय पट्टी घेतलेली आहे 2.5 इंचाची. अशा तुम्हाला 2 पट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत. 2 पट्ट्या घेतल्या. आता जो तुमचा उजवा पार्ट असेल ना, उजव्या हाताला जो पार्ट येईल त्याला हुक पट्टी लागते, डाव्या हाताला जो पार्ट येईल त्याला आय पट्टी लागते. हुक पट्टी लावण्यासाठी आपल्याला ब्लाऊज हा सरळ ठेवायचा आहे. खाली फिनिशिंग दिले असल्यामुळे इथून खाली पट्टी अर्धा इंच फोल्ड करायची, एक स्टिच टाकून घ्यायची.
पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडून एक दाबटीप टाका. ब्लाऊज उलटा करायचा. उलटा केल्यानंतर पट्टीला एक वेळा फोल्ड करा आणि परत तिला दुसऱ्यांदा फोल्ड करा. जसं की आपण खाली कमरेला फिनिशिंग दिली, सेम प्रोसेस आपल्याला हुकाय पट्टी लावताना फॉलो करायची आहे. अगदी छान पद्धतीने हुकाय पट्टी अटॅच होत असते. तर बघा हुक पट्टीचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता, अगदी प्रॉपर जॉईंट झाली. सेम आता आयपट्टी, फक्त आयपट्टी लावण्यासाठी ब्लाऊज उलटा ठेवायचा आणि एक काळजी घ्यायची की ह्या साईडला नाही लावायचं. ही फिटिंग साईड आहे. गड्याची साईड तुम्हाला चेक करायची. बघा हा गडा आहे. असं का? कारण जे न्यू स्टुडंट असतात त्यांच्याकडून असं होतं. क्लिअर? आता ही पट्टी जी आहे ती ठेवायची. खाली अर्धा इंच फोल्ड करून एक स्टिच टाकूया. पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडून आयपट्टी अटॅच करा. आयपट्टी अटॅच करताना प्रत्येकाला माहिती असेल की मागच्या बाजूने अर्धा इंच पट्टी एक्स्ट्रा सोडावी लागत असते. त्यानंतरच त्याला फोल्ड करायची. क्लिअर? तरच पट्टीच्या सेंटरमधून एक स्टिच आपण टाकून घेऊया. आता एक्स्ट्राची पट्टी आपण कट करून घेऊया. थोडी एक्स्ट्रा मी सोडलेली आहे कारण आता रीचेक करून घेणार आहोत. तर रीचेक करून घ्यायची की हुकाय पट्टी दोन्हीकडची इक्वल आहे का ते. तर आय पट्टीवरती हुक पट्टी ठेवायची आणि चेक करायचं. तर बघा हुक पट्टी आणि आय पट्टी जी पण आपण एक्स्ट्रा सोडलेली आहे तेवढी पूर्ण कट करायची. सेम इकडून पण मी आता कट करणार. येस, डन, परफेक्ट. परत एक वेळा रीचेक करूयात. एकदम परफेक्ट आहे. अशा पद्धतीने हुकाय पट्टी अटॅच करून घेतली. आता बॅकपार्ट आपण रेडी करून घेऊ. म्हणजे काय होईल, जेव्हा आपण नेकला फिनिशिंग देऊ तेव्हा पाठीमागे आणि पुढे सेम देणार. बाकी सर्व रेडी आहे. तर बॅकपार्ट मी घेतला. बॅकपार्टवरती टक्स मार्क करून घेतलेले आहे. टक्स टाकून घेऊ. टक्स कसा घ्यायचा तुम्हा सगळ्यांना ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सेम सांगितलेल्याप्रमाणे टक्स मार्किंग करा. आणि टक्ससाठी आपण फक्त किती घेतलेलं होतं? पाऊण इंच. तर आपल्याला फक्त पाऊण इंच जाऊ द्यायचं आहे. म्हणजे फक्त पाव इंच त्यावरती एक लाईन इतकं टक्स घेऊन टाकायचा. दोन्ही साईडचा टक्स टाकून झालेला आहे. एकदम परफेक्ट आणि स्ट्रेट असा टक्स दिसला पाहिजे. आता खाली आपण फिनिशिंग देऊन घेऊ. कधीही तुम्हाला फिनिशिंग देताना साईड पार्ट चेक करायचे आहेत ब्लाऊजचे. बघा तिकडचा साईड पार्ट आहे त्यावरती दुसरा साईड पार्ट ठेवून आपण चेक करूया फ्रंटवाला. कारण आपला सगळ्यात आधी फ्रंट रेडी झाला म्हणून आपण फ्रंट चेक करतोय. बॅक जर रेडी झालं तरी पण चेक करायचं. जो रेडी झाला असेल तो ठेवून चेक करा. तर बघू शकता तुम्ही इथून ना आपल्याला कम्प्लिटली अर्धा इंच जाऊ द्यावं लागेल शिलाई मार्जिन. ओके, समजलं? सेम दुसऱ्या साईडचा चेक करायचा म्हणजे आपल्याला अंदाजा मिळून जातो की आपण जे घेतोय किंवा जे आपण कटिंग स्टिचिंग करतोय ते परफेक्ट आहे का. म्हणजे कमी जास्त झालं तर फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो. कमी जास्त तुम्हाला होत असतं. सेम पुढे जशी आपण खाली फिनिशिंग दिली ना सेम पाठीमागे फिनिशिंग द्यायची आहे. पट्टी ठेवायची, एक सरळ स्टिच टाकायची, कट्स द्यायचे, पलटी करायची, दाबटीप टाकून पाठीमागे 2 वेळा फोल्ड करून पट्टी अटॅच करायची सांगितलेल्याप्रमाणे. फ्रंटचं बघा आणि सेम करा. बघा पाठीमागे सुद्धा पट्टीची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. आता आपण फ्रंट पार्टला परत एक वेळा रीचेक करून घेऊ. परत रीचेक करून घ्यायचे. हा इकडच्या साईडला जॉईन होणार आहे आणि हा इकडच्या साईडला असा जॉईन होईल. तर बघा खालून तर आता फिनिशिंग देऊन घेतली.
मग खालून याला असं कट टू कट ठेवायचा इथून, आणि इथं बघा तुम्हाला एवढा एक्स्ट्रा दिसत असेल, मग काय करणार, बरोबर त्याच्या कट टू कट तुम्हाला व्यवस्थित मुंड्याच्या शेपमध्ये कट करायचा आहे. परफेक्ट. सेम इकडचा सुद्धा कटिंग करून घ्यावा लागेल. चेक करायचा साईड पार्ट, फिनिशिंग देऊन झालेली आहे. कट टू कट ठेवायचा आणि इथून चेक केल्यानंतर जे पण थोडंफार एक्स्ट्रा येत असेल ते कट करून घ्यायचं आहे इथून. परफेक्ट. अशा पद्धतीने पाठीमागचा जो मुंडा आहे तो पण आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावरती फ्रंट पार्ट उलटा ठेवायचा. कधीही जेव्हा तुम्ही फ्रंट पार्ट उलटा ठेवतात त्यावेळेला काळजी घ्यायची की गळ्याकडची बाजू गळ्याकडे आली पाहिजे. नाही तर तुम्हाला उलटा ठेवायला सांगितलं, तुम्ही उलटा ठेवला पण चेक नाही केलं की मुंड्याची बाजू गळ्याकडे येते. चेक करायचं ही गळ्याकडची बाजू आहे, ही उकाय पट्टी समोरासमोर आली पाहिजे आणि ती मध्ये आली पाहिजे. क्लिअर? येस. आता अर्धा इंचावरती स्टिच टाकून आपण इथून बरोबर हे शोल्डर जॉईन करून घ्यायचं. मी सिंगल स्टिच टाकेल, तुम्ही सगळ्यांनी डबल डबल स्टिचेस टाकून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने शोल्डर पट्टी जॉईन करून झालेली आहे. अशाच पद्धतीने शोल्डर पट्टी जॉईन करून घ्या. आता स्लीव जॉईन करून घेऊ. जसं की आपण नाही का ब्लाउजचे साईड पार्ट चेक केले, सेम प्रोसेसने स्लीवचे साईड पार्ट चेक करा. म्हणजे इथून चेक करायची, जर कमी जास्त असेल, जसं आपण बॅक पार्टमध्ये कमी केलं, सेम प्रोसेसने इथून कट करून टाका. ओके. आता आपण स्लीव जॉईन करून घेऊयात. स्लीव जॉईन करण्यासाठी कधीही तुम्हाला ब्लाऊज असा सरळ ठेवायचा आहे आणि ब्लाऊज असा सरळ ठेवल्यानंतर स्लीव अशी उलटी त्याच्यावरती ठेवायची, म्हणजे अशी उलटी जॉईन आपण करणार आहोत. कधीही तुम्हाला चेक करायचं आहे की हा जो स्लीवचा खोल भाग आहे हा पुढे आला पाहिजे. तर आता तुम्ही इथं बघू शकता, जर मी अशी जॉईन करायला घेतली तर हा पाठीमागच्या भागाला येतोय, तर ती ही स्लीव्ज इकडे जॉईन नाही होणार, इकडच्या साईडला जॉईन होईल. म्हणजे हा जो खोल भाग आहे ना, तर बघा हा बरोबर पुढच्या साईडला गेला, म्हणजे ही स्लीव्ज इकडे जॉईन होणार आहे, तर ही स्लीव्ज आपली इकडे जॉईन होईल. बघा खोल भाग पुढे आला. ओके. चला तर आता आपण जॉईन करून घेऊ. जॉईन करून घेण्याआधी एक वेळा रीचेक करून घ्यायचं की स्लीव्ज परफेक्ट येणार आहे, कमी किंवा जास्त, ते आपल्याला आयडिया येऊन जाते. ओके. तर मी इथून रीचेक करून घेते. येस, परफेक्ट येईल, कारण आपण तेव्हा रीचेक केलेलं होतं. ओके. कटिंग करताना सगळ्या गोष्टी रीचेक केल्या तर स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही. आता मी तुम्हाला इथून जॉईन करून दाखवते. तर बघा एकदम परफेक्ट पद्धतीने जॉईन करून झाली, कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे, एकदम इक्वल आपली बाही जॉईन करून झाली. सिंगल स्टिच टाकली तुम्ही, डबल स्टिच टाका. आता आपण परत साईड पार्ट चेक करूया की कोणता तरी कमी किंवा जास्त वाटतोय का. हे बघा साईड पार्ट चेक करून घ्यायचं. तर माझे अगदी इक्वल आलेले आहेत, बघू शकतात, एकही पार्ट कमी जास्त नाही. तुमचा जर एखादा जास्त येत असेल तर त्याला डबल स्टिच टाकताना एक्स्ट्रा इथं दाबून घ्यायचं आहे. ओके. येस. सेम आता दुसऱ्या साईडची स्लीव्ज आपण जॉईन करून घेऊ. सेम सांगितलेल्याप्रमाणे जी दुसरी स्लीव्ज आहे ती जॉईन करून घ्यायची. ओके. हे दाखवलेल्याप्रमाणे सेम दुसऱ्या साईडची स्लीव्ज सुद्धा मी जॉईन करून घेतली एकदम परफेक्ट पद्धतीने. आता आपण गळ्याला फिनिशिंग देऊन घेऊ. गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी तुम्हाला पायपिंग करायची असेल तर काय करायचं ते पण सोबतच एक्सप्लेन करणार आहे, आणि पट्टी लावायची असेल तर काय करायचं ते पण सोबतच एक्सप्लेन करणार आहे. ओके. सगळ्यात आधी सगळ्यांनी क्रॉस पट्ट्या काढायच्या. अशा 1-1 इंचाच्या क्रॉस पट्ट्या सगळ्यांनी कट करून घ्यायच्या आहेत. आता क्रॉस पट्टीनेच तुम्हाला फिनिशिंग द्यायची आहे गळ्याला, स्ट्रेट पट्टी कोणीही तयार करायची नाही आहे. क्रॉस पट्टी काढून घेतल्यानंतर क्रॉस पट्ट्या जोडून आपल्याला स्ट्रेट पट्टी तयार करून घ्यायची. मग कशी करणार, सगळ्यात आधी ही जी एक पट्टी आहे ही अशी ठेवायची, त्यानंतर त्यावरती दुसरी पट्टी अशी, म्हणजे हा जो कोण असतो ना, हा दिसतोय तुम्हाला कोण,
हे दोन्ही अपोजिट साईडला आले पाहिजे, म्हणजे विरुद्ध दिशेला. आता ह्या पॉईंट पासून तर इथंपर्यंत एक क्रॉस स्टिच टाकायची. ओके, इथून जिथं ते मॅच झालेले दिसत आहे ना तिथून तर एक स्टिच मी टाकून घेते. आता जेवढी पण तुम्हाला एक्स्ट्रा दिसत असेल ना ती पूर्ण कट करून टाकायची. ही जर तुम्ही कट केली तर त्यानंतर बघू शकतात की ती परफेक्ट अशी रेडी झाली. आता हे दोन्ही अपोजिट साईडला ठेवायचे आणि जिथे ते मॅच झालेले दिसतात ना बघा, इथून तर इथंपर्यंत एक त्यावरून एक क्रॉस स्टिच टाकून घ्यायची. अशा पद्धतीने संपूर्ण पट्टी तयार करून घ्यायची. तुम्हाला हवी तेवढी पट्टी तुम्ही तयार करू शकता. तर मी पूर्ण पट्टी रेडी करून घेते. पूर्ण पट्टी जेव्हा तुमची रेडी होते तर ही मार्जिन जे तुम्हाला दिसतंय पट्टीचं हे दोन्ही वेगळं वेगळं करून घ्यायचं असं नखाने प्रेस करून. आणि ही जी पट्टी आहे ही एका साईडने 5 इंच फोल्ड करून घ्यायची, एक स्टिच टाकून घ्यायची. एका साईडने 5 इंच फोल्ड करून अशी फिनिशिंग देऊन एक स्टिच टाकून घ्यायची आहे. सेम सांगितलेल्या पद्धतीने पट्टी तयार करून घ्यायची. आता आपल्याला फ्रंट हुकाय पट्टीकडची बाजू घ्यायची आहे बघा, पुढची हुकाय पट्टीकडची. त्यानंतर ही जी पट्टी आहे इथून अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची. अर्धा इंच फोल्ड केल्यानंतर एक स्टिच टाकायची आहे. आता लास्टमध्ये आय पट्टीच्या साईडला पट्टी फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायची, बाकी पूर्ण कट करून घ्यायची आणि हुकाय पट्टीच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. आता जर तुम्हाला पाइपिंग करायची असेल इथं तर काय करणार, पट्टी अशी बाहेर काढायची, दाबटीप टाकून घ्यायची ज्यांना टाकायची असेल त्यांनी. त्यानंतर इथून नॉर्मल असा हा गोट बाहेरच्या साईडने सोडून एक स्टिच टाका. हे बघा, हा गोट पूर्णपणे अशी तुमची पाइपिंग तयार होणार आहे एकदम परफेक्ट पद्धतीने. चला तर आता आपण पाइपिंगच तयार करून घेऊ. आणि समजा तुम्हाला पट्टी जर लावायची असेल तर काय करणार, ही पट्टी पूर्णपणे आत पाठीमागे दुमडून घ्यायची. हे बघा, पूर्णपणे म्हणजे अस्तर बाहेरच्या बाजूने दिसलं नाही पाहिजे असं. पण पाइपिंग करायची असेल तर काय, तुम्हाला एक जाड बारीक गोट किती हवा आहे तेवढा गोट तुम्ही सोडून इथून एक स्टिच टाकायची. क्लिअर आहे, तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे बघा, मी पाइपिंग गोट तयार करून घेतलेला आहे. नेकचा शेप सुद्धा प्रॉपर मिळाला आणि पाइपिंग गोट सुद्धा तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा रेडी झालेला आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही पाइपिंग केली तर तुम्हाला अगदी रेडीमेड सारखी पाइपिंग या ब्लाउजमध्ये मिळणार आहे. बघू शकतात नेकचा शेप आपण मटका घेतला होता आणि पुढे सुद्धा पाइपिंग बघा अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये पाइपिंग अटॅच झाली. आणि ब्लाउजच्या पाठीमागे सुद्धा तुम्ही बघू शकतात की पाइपिंगचं जे मार्जिन आहे ते किती सुंदर पद्धतीने कव्हर झालेलं आहे. सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्ही पाइपिंग करून घ्या. आणि पट्टी लावायची असेल तर काय प्रोसेस आहे ते पण एक्सप्लेन केलंय, तसं तर आपण पुढच्या ब्लाउजमध्ये बघणारच आहोत. क्लिअर झालं. आता राहिली फक्त ब्लाउजची फिटिंग आपल्याला करायची आहे. ओके, ब्लाउजची फिटिंग आपण करून घेऊयात. ब्लाउज फिटिंग करण्यासाठी ब्लाउजची फिटिंग कशी करणार, मग जे पण आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं असतं ते 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5 इंच आतमध्ये मी एक मार्किंग केलं, परत 1.5 इंच, कारण आपण एक्स्ट्रा फक्त 1.5 इंच घेतलेलं असतं
त्यामुळे 1.5 इंच फिटिंग जर आपण केली तर आतमध्ये जे पण आपल्याला ब्लाऊज मिळणार आहे ते आपला फायनल मार्किंग सहित मिळणार आहे. क्लिअर? म्हणजे ही जी तुमची फिटिंग लाईन आहे ना ती भरपूर जणांची सरळ येत नाही. जर अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग केली तर ही लाईन बघा प्रॉपर तुमची स्ट्रेट येईल. ओके, क्लिअर आहे? बघा अशी सरळ लाईन तुमची आली पाहिजे. सेम दुसऱ्या बाजूलाही मार्किंग करून घ्यायचं 1.5 इंचावरती. आता तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन असेल तर डायरेक्टली तुम्ही इथून स्टिच टाकायची आहे, म्हणजे हे मार्जिन तुमचं ओव्हरलॉक होऊन जाईल. पण तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल तर कवर शिलाई टाका. कवर शिलाई ऑलरेडी जे ब्लाऊज शिवतात त्यांना माहीत आहे. म्हणजे ब्लाऊज सरळ करायचा, सरळ केल्यानंतर इथून 1.5 इंचावरती एक स्टिच टाकायची. हे बघा इथून, म्हणजे इथून 1.5 इंचावरती जर तुम्ही स्टिच टाकली तर ब्लाऊज जर तुम्ही असं पाठीमागे त्याला जर तुम्ही बघितलं तर तुमची ना ह्या साईडला अशी कवर शिलाई दिसणार आहे. हे बघा ह्या साईडला फिटिंग साईडला. ओके, म्हणजे जे मार्जिन दिसणार आहे ते दिसत नाही. पण माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन आहे, मी इकडे ब्लाऊजला ओव्हरलॉक करेल म्हणून मी डायरेक्टली इथून स्टिच टाकणार आहे 1.5 इंचावरती. तर बघा ही अशी आपली फायनल फिटिंग असते. बघू शकतात फिटिंग लाईन किती स्ट्रेट आली. ओके, जे तुम्हाला प्रॉब्लेम्स येत होते ना की फिटिंग लाईन सरळ येत नाही, तर आता नेक्स्ट टाइम फिटिंग अशा पद्धतीने करून बघा. एकही स्टिच टाकायचं तुम्हाला काम येत नाही. क्लिअर आहे? आता इथं तुम्ही बघू शकता जे उरलेलं शिलाई मार्जिन आहे ना, इथं 1.5 इंचावरती तुम्हाला हव्या तेवढ्या स्टिच तुम्ही टाकून घ्या. अशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची असते. सेम दुसऱ्या बाजूलाही मी फिटिंग करते. ज्यांचे बाहीचे जोड खाली वरती होतात त्यांनी बघा, आपण ब्लाऊजचे साईड पार्ट चेक करून एक्स्ट्रा कट केलं होतं, तसेच स्लीवचे पण चेक करा. दिसतंय तुम्हाला इथं आता मी एकदम जवळून दाखवते. हे बघा इथे जी स्टिच आहे बाहीचे जोड ते बघा अगदी एकसारखे आले, एक समान एकाच लाईन मध्ये दिसतंय. थोडं सुद्धा इकडे नाही तिकडे नाही झालंय. ओके, कटिंग प्रॉपर असेल. बघा कटिंग मध्ये आपण बदल केले तर आपली स्टिचिंग परफेक्ट आली. स्टिचिंग मध्ये काही प्रॉब्लेम आले का नाही. प्रिन्स कट आपला परफेक्ट जॉईंट झाला, कमी जास्त झाला नाही. त्यानंतर आपली हुकाय पट्टी इक्वल जॉईंट झाली. त्यानंतर जेव्हा आपण स्लीव जॉईन केली, स्लीव्ज आपली कमी पण नाही पडली जास्त पण नाही झाली. त्यानंतर आता बाहीचे जोड सुद्धा इक्वल आले. आणि खाली जेव्हा तुम्ही फिटिंग करतात ना तर इथं सुद्धा तुमचं एकसारखं आलं पाहिजे. थोडं पण खाली वरती व्हायला नको. कमरेची फिटिंग बघू शकतात अगदी इक्वल आली, थोडं पण काही प्रॉब्लेम नाही. पायपिंग गोट पण अगदी सुंदर पद्धतीने आपला रेडी झाला. अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला पण 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्किंग करून मी फिटिंग करते. आणि उरलेल्या मार्जिनमध्ये इथं जे की हे उरलेलं मार्जिन आहे इथं तुम्हाला हव्या तेवढ्या स्टिच तुम्ही टाकू शकतात. ओके, जर तुमच्याकडे एखादा ब्लाऊज असेल, जे न्यू स्टुडंट असतील त्यांनी बघा हव्या तेवढ्या स्टिच तुम्ही इथं टाकून घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपला हा जो ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. स्टिचिंगमध्ये तुमचे जे प्रिन्सेस कट जोडताना कमी जास्त होतं, बाहीचे जोड कमी जास्त मागे पुढे होऊन जातात. ज्या पण तुमच्या बेसिक गोष्टी आहेत ते तुमच्या कव्हर झाल्या पाहिजे म्हणून तेवढे पॉईंट मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्टिचिंग आपण या क्लासमध्ये घेतलेली आहे. तर आता मी एका साईडची फिटिंग करते आणि लास्टमध्ये तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते आणि दोरीसुद्धा मी लावून घेणार आहे. मैत्रिणींनो बघू शकतात अशा पद्धतीने आपला आजचा प्रिन्स कट ब्लाऊज पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हीही सांगितलेल्या पद्धतीने योग्य कटिंग आणि स्टिचिंग केली तर तुम्हालाही एकदम परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग मिळणार आहे. सो तुम्हाला अजून डीपमध्ये व्हिडिओ बघून घ्यायचा असेल स्टिचिंगचा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल. तर तुम्हाला आपल्या आजच्या ब्लाऊजची फिटिंग कशी वाटली, शोल्डर, प्रिन्सेस कट, बाहीचे जॉईंट, गळ्याची फिनिशिंग, पायपिंगची फिनिशिंग, अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा गळ्याला पायपिंग गोट तयार करा. अगदी परफेक्ट गोट तयार होतो. आणि तुम्ही बघू शकता जेव्हा पण तुम्ही असं खाली वागतात तर खाली वागताना तुमचा हा जो गळा आहे तो लूज पडत नाही किंवा छातीचा जो पार्ट आहे तो बाहेर दिसत नाही. सो क्लिअर आहे. साईड पार्ट पण तुम्ही बघू शकतात इक्वल आहेत. पाठीमागे तुम्ही बघा गळा वगैरे आपला एकदम परफेक्ट असा आलेला आहे. सो तुम्हाला आपला आजचा क्लास कसा वाटला मला नक्कीच सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर भेटूया उद्याच्या